देशभरामध्ये पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं। निवडणुका संपल्या, वसुली सुरू, काँग्रेसचा घणाघात, तर इतर देशांमधल्या दरवाढीकडे भाजपचं बोट। नीटची फेरपरीक्षा 21 जूनला होणार। एनटीए कडून नवीन तारीख जाहीर। फेरपरीक्षेसाठी कोणतीही फी नाही, तर गोंधळ टाळण्यासाठी पुढच्या वर्षापासून नीटची परीक्षा ऑनलाईन। मुंबईमध्ये आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विरोधकांचं आंदोलन। हर्षवर्धन सपकाळ, राजू शेट्टी, महादेव जानकर यांची पोलिसांकडून धरपकड। आझाद मैदानात ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणे आंदोलन। बेजबाबदार वक्तव्य करण्यापासून तुमच्या लोकांना थांबवा। शिवसेनेच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं ठाकरेंच्या वकिलांना खडसावलं। पुढची सुनावणी आता 30 जुलैला होणार। पुण्यामधल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपूरमधून बेड्या। रुग्णालयामध्ये उपचारानंतर पैसे नसल्यामुळे बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवली। अवघ्या 400 रुपयांमध्ये आरोपीनं बनवला बॉम्ब, समोर आली माहिती। देशामध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख ठरली। 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार। भारतीय हवामान विभागाचा अंदाज।